Okay, so on this lecture of function, we will see some further functions, right? On last lecture, we have seen trigonometric function, modulus function, exponential function, logarithmic function. What will be changes in graphs if mod is taken part for the regular function? log x चा ग्राफ कसा असेल आणि mod of log x चा ग्राफ कसा असणार आहे? sin x चा ग्राफ कसा असेल? mod of sin x चा ग्राफ कसा असेल? मॉड्युलस ऑफ x चा ग्राफ कसा बनतो किंवा mod of x plus 2 mod of x minus 3 ते ग्राफ कसे बनतात? कसा x ऍक्सिसच्या खालचा पार्ट मिरर इमेजनी वरती जातो, तो सगळा पार्ट आपण काल बघितलेला आहे. लास्ट पार्ट तो बघितला होता की जो तुम्ही e रेस टू x तो ग्राफ काढला होता आपण आणि log x आणि a रेस टू x, राईट? तर ते एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत आणि त्याला मिरर असणारी तुमची लाईन y इक्वल टू x. हा सेम कन्सेप्ट अप्लाय होतो इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये. साइन x चा जर तुम्ही ग्राफ काढला आणि y इक्वल टू x लाईन ड्रॉ केली तर y इक्वल टू x लाईनला तुम्हाला काय कन्सिडर करायचंय? मिरर कन्सिडर करायचंय आणि साइन x ची मिरर इमेज मिळवायची, राईट? त्यातनं तुम्हाला ग्राफ मिळतो साइन इनव्हर्स x चा. सिमिलरली cos x आणि cos इनव्हर्स x, tan x and tan इनव्हर्स x ऑल आर इन सिमिलर पॅटर्न. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे जेव्हा आपण ग्राफ बनणार आहोत त्यावेळेला त्या गोष्टीकडे आपण आतमध्ये जाऊन त्या डिटेल्स आपण बघूयात, राईट? आता काही पुढच्या ग्राफला जाण्याआधी आपण काही बेसिक क्वेश्चन स्टार्ट करूयात. आय होप सगळ्यांना स्क्रीन प्रॉपरली दिसत असेल. लेट्स स्टार्ट. मी काल परत तुम्हाला सांगतो टाइप्स ऑफ फंक्शन. ओके, मेजर टाइप्स ऑफ फंक्शन कुठले कुठले टाइप्स आहेत? पहिला जो आपण टाइप्स ऑफ फंक्शन बघितले होते, टाइप्स ऑफ फंक्शन डिपेंडिंग ऑन रिलेशन. रिलेशन वरती डिपेंड असणारे फंक्शन कुठले कुठले होते? वन वन, मेनी वन, इनटू, ऑन टू, राईट? दॅट टाइप्स ऑफ फंक्शन डिपेंड्स ऑन रिलेशन. आता पुढचे जे मेजर टाइपचे फंक्शन्स आहेत त्याला आपण म्हणतो, पहिला म्हणतो आपण अल्जेब्रिक, राईट? अल्जेब्रिक फंक्शन. सेकंड तुम्ही त्याला घेऊ शकता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, तर तुम्ही घेऊ शकता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फोर्थ तुम्ही घेऊ शकता लॉगॅरिथमिक. ओके, लॉगॅरिथमिक फंक्शन. आणि फिफ्थ आपण घेऊया एक्सपोनेन्शियल. हे सगळे आपण बेसिक बघितले आहेत. लॉगॅरिथमिक फंक्शन्स सॉरी अल्जेब्रिक फंक्शन तुम्ही काय काय घेऊ शकता? y इक्वल टू x और y इक्वल टू x स्क्वेअर, y इक्वल टू रूट x, कुठलाही घ्या, y इक्वल टू square plus 3x plus 2. You can take any example, right? Algebraic function ज्यात algebraic terms involve झालेले आहेत, right? Trigonometric function obviously y equal to sin x, y equal to cos x, y equal to tan x. These are trigonometric functions. एलिया पटापटा, right? Inverse trigonometric function cos inverse x, y is equal to sec inverse x, cosec inverse x, sin inverse x. Logarithmic function y equal to log x. माझा बेस काही असू देत, बेस 10 असेल, e असेल किंवा वेगळा कुठला तरी तुम्ही 5 घेऊ शकता. दिस आर लॉगॅरिथमिक फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन मेन इज a रेस टू x, राईट? a च्या ठिकाणी 2 येऊ देत, 10 येऊ देत, 5 येऊ देत किंवा स्मॉल e येऊ देत, y इक्वल टू e रेस टू x. ऑल आर दिस एक्सपोनेन्शियल फंक्शन. यातला हा पार्ट आपण कव्हर केलेला आहे. अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक आपण बघितला होता. ग्राफ्स आणि त्याचे डोमेन रेंज याचं तुम्हाला मी सांगितलेलं होतं की 11वीचं टेक्स्ट बुक रेफर करा आणि मग राहिलेले तुम्ही ग्राफ बघा. राहिलेले ग्राफ साइन एक्स कॉसचा ग्राफ तुम्हाला दाखवला होता. बाकीचे ग्राफ तुम्हाला कंप्लीट करायचे होते आणि मग त्यांचे डोमेन आणि रेंज तुम्हाला त्यातनं बघायचे होते. 11च्या बुक मध्ये सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी मिळून जातील, डोमेन आणि रेंज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पार्ट आपण नंतर बघणार आहोत पुढे गेल्यानंतर. लॉगॅरिथमिक फंक्शन आपण काल बघितला, एक्सपोनेन्शियल फंक्शन आपण काल बघितले. सगळ्यांचे आपण डोमेन रेंजेस बघितलेले आहेत. आता यांचे जे सब टाइप्स पडतात, सब टाइप्स म्हणजे काय? अल्जेब्रिक फंक्शनचे सब टाइप्स आहेत किंवा लॉगॅरिथमिकचे किंवा मिक्स फंक्शन ज्याला म्हणतो आपण. त्यातला आपण जो काल बघितलेला आणि एक मॉड्युलस फंक्शन, राईट? मॉड्युलस फंक्शन मध्ये काय काय येणार? ऑब्विसली y इक्वल टू मॉड x, y इक्वल टू मॉड ऑफ x प्लस 3 त्या टाइपचे, y इक्वल टू मॉड ऑफ लॉग x, राईट? हे सगळे असतात मॉड्युलस फंक्शन.
अजून एखादा तुम्ही जर बघितलं तर GIF, ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन, राईट? ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन त्याला आपण लिहिताना कसं लिहितो? y इक्वल टू ब्रॅकेट x. याला आपण नंतर परत एकदा बघणार आहे डिटेलमध्ये. त्याचा डोमेन काय असणार आहे, त्याचा रेंज काय असणार आहे, या सगळ्या पार्ट आपण बघणार आहे, राईट? ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन, लिस्ट इंटीजर फंक्शन, तो पण एक पार्ट आहे, पण त्याच्यावरती क्वेश्चन्स काय फार येत नाहीत, त्याच्यामुळे फार आपल्याला पडायचं नाहीये. फ्रॅक्शन फंक्शन, राईट? किंवा फ्रॅक्शनल काय म्हणतो, फ्रॅक्शन फंक्शन, ठीक आहे? फ्रॅक्शन फंक्शन याला घेताना आपण कसं घेतो? y इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x. वरती जसा तुमचा क्लोज ब्रॅकेट आहे, क्लोज ब्रॅकेट x, तसा हा तुमचा असणार आहे कर्ली ब्रॅकेट x. 7 आणि 8 हे स्पेशल टाइपचे फंक्शन्स आहेत. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये बघायला मिळतील आणि एंट्रन्सच्या बुक मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहेत. 6, 7 आणि 8 हे स्पेशल टाइपचे फंक्शन्स आहेत. त्याच्यावरती एंट्रन्सला फार इंटरेस्ट असतो. बऱ्याच टीचर्स लोकांना याच्यावरती क्वेश्चन्स विचारायला आवडतात. मॉड्युलस फंक्शन, ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन अँड फ्रॅक्शन फंक्शन. पण त्यांच्यामध्ये डोमेन आणि रेंज मध्ये बरेचसे चेंजेस होतात किंवा टिपिकल टाइपचे जे पार्ट सगळे आहेत, मग ते सगळे तुम्हाला नीट सगळे बघावे लागतील, राईट? त्यामुळे तो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आहे, त्याला तर आपण नंतरच घेणार आहे. मॉड्युलस, ग्रेटेस्ट इंटीजर, 6, 7, 8 त्याला आपण अजून एक 2 लेक्चर नंतर बघणार आहे. आता आपण जेवढं झालेलं आहे त्याच्यावरती पुढचा पार्ट काही सॉल्व्ह करायचा ट्राय करूयात, राईट? हे सगळ्यांचं क्लिअर आहे का बघा. लेट्स कंटिन्यू. दॅट आय टोल्ड यू दॅट पहिले जे 5 फंक्शनचे टाइप्स आहेत ते तुमच्या डिरेक्टली 12वीशी रिलेटेड आहेत. 12वीचा जो कॅल्क्युलसचा जो पार्ट आहे, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन किंवा पार्ट 1 मधला, त्याच्यामध्ये हे पहिले 5 फंक्शन मेजरली सगळीकडे यूज होणार आहेत. 6, 7, 8 हा डिरेक्टली 12वीच्या कुठल्याही चॅप्टरशी कनेक्टेड नाहीये, पण फंक्शन चॅप्टर वरून जे काय तुमचे एमसीक्यू येतील सीईटीला किंवा जेईला किंवा बाकी कुठल्या एंट्रन्स एक्झामला, तर त्यात तुम्हाला त्याच्यावरचे क्वेश्चन 100% मिळतील. त्यामुळे आपण ते सुद्धा पार्ट चांगल्या पद्धतीने करून घेणार आहे. काही जणांनी मी ते बघितलेलं असेल, काही जणांनी ते नीट बघितलेलं नसेल किंवा काही जणांना बघून सुद्धा ते नीट कळलं नसेल, त्याला आपण प्रॉपर वेनी ग्राफिकल टूलचा यूज करून ते एक्झॅक्ट मी तुम्हाला दाखवीन. मग त्याचा डोमेन आणि रेंज ते परत लिहायला, त्यातला आपण मॉड्युलस ऑलरेडी केलेला आहे, राईट? त्याचं फक्त ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन, फ्रॅक्शन फंक्शन, याच्यात प्रत्येकाचे डोमेन आणि रेंज हे फार इंटरेस्टिंग टास्क आहे, तो आपण त्या वेळेला बघूयात, राईट? सो वी विल सॉल्व सम क्वेश्चन. ओके, फॉर एक्झाम्पल, let given function is, okay, let given function is f of x. आपण आधीच बघितले फंक्शनला कसं लिहितो आपण? f of x, function of x. function of x is equal to x square plus 3 असं आपला फंक्शन आहे म्हणून समजून घ्या, राईट? आता डोमेन काढायचं आहे, रेंज काढायचं आहे, ते आपण परत सगळं नंतर बघूयात. डोमेन काढा, रेंज काढा, मग त्यासाठी आपल्याला इनइक्वालिटी यूज करायला लागते, ग्रेटर दॅन, लेस दॅन, तो सगळा पाठ आपण पुढे पुढे बघणार आहे. नाहीतर आधी आपल्याला काय करायचंय? देन देन कशाला इफ म्हणलं नाही आपण, नाव फाइंड व्हॅल्यू ऑफ f of 0, f of 2, f of -1, f of 1/2. हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. बघा अजून तुम्ही f of k काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे बघा. क्वेश्चन घेतलेला आहे आपण, आता सॉल्व्ह करायचंय. काय काय करावं लागेल? गिव्हन व्हॅल्यू इज f of x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 3. क्वाड्रॅटिक फंक्शन आहे किंवा अल्जेब्रिक फंक्शन म्हणले तरी पण चालेल. आता मला पाहिजे पहिल्यांदा f of 0 पाहिजे मला. f of 0 कधी येणार? जेव्हा या x च्या ठिकाणी तुम्ही 0 टाकाल. मग लेफ्ट साइडला जर x च्या ठिकाणी 0 टाकत असाल तर राईट साइडला सुद्धा तुम्हाला तीच व्हॅल्यू प्लेस करायची आहे, राईट? f of 2 पाहिजे असेल तर लेफ्ट साइडला x च्या ठिकाणी 2 पुट करा, मग राईट साइडला सुद्धा 2 पुट करा. जी व्हॅल्यू तुम्ही लेफ्ट साइडला पुट कराल तीच व्हॅल्यू तुम्हाला राईट साइडला पुट करायची आहे, मग त्याचा आन्सर तुम्हाला मिळत जातील, राईट? एकदम सिंपल लेवलचा हा क्वेश्चनचा पार्ट आहे. व्हॉट वी विल गेट? ऑब्वियसली पुट x is equal to 0. It is your main equation, right? So put x is equal to 0. What we will get?
f of 0 is equal to 0 square plus 3, so that f of 0 is equal to 3. बरोबर आहे का बघा, एकदम सिंपल आहे, फार काही याच्यात डिफिकल्ट नाहीये. पुन्हा डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज पुढचे पटापट सॉल्व करा. राईट, हा झाला तुमचा एफ ऑफ 0. नाउ एफ ऑफ 2 पाहिजे, तर मी काय करणार, पुट x इज इक्वल टू 2. काय मिळेल मला, एफ ऑफ 2 इज इक्वल टू x च्या ठिकाणी 2 पुट करा, 2 स्क्वेअर प्लस 3. व्हॉट विल गेट, एफ ऑफ 2 इज इक्वल टू 4 प्लस 3, that is equal to 7. Means we have to put value of x for the both sides, left side and right side, and we have to get answer, required answer. Now f of minus 1, now what we will do, put x is equal to minus 1 to the both side. पुढचे पटापट तुम्ही सॉल्व करा. आता वर बघून लिहू नका, x च्या ठिकाणी व्हॅल्यूज टाकायचे, कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा आणि ते कंप्लीट करा पटापट. किती येणार, -1 square plus 3. So 1 plus 3, and that is equal to 4. F of -1. Right? Now f of 1 by 2. So what we will do? Put x is equal to 1 by 2. We will get f of 1 by 2 is equal to, right side of 1 by 2 put kara, x square plus 3. What you will get, 1 by 4 plus 3. So addition proper kara 4. And now तुम्हाला 1 plus 12 is equal to 13, right? So f of 1 by 2 is equal to 13 by 4, right? And finally, put x is equal to k. Finally पाहिजे f of k. मग x च्या ठिकाणी k पुट करा, so मला मिळणार आता f of k, that is equal to k square plus 3. सोपं आहे ना सगळं, एकदम सिंपल आहे, याच्यात काही फार डिफिकल्ट नाहीये. So can you hear me properly? Open your book, function chapter, and solve question number 16. 16. Start. Question number 16. After that 17, same type of questions are there. तो फटाफट सॉल्व करा, छोटे छोटे स्मॉल क्वेश्चंस आहेत. Question 16. F of x is given x square minus 3x plus 1. We want f of 0. So 0 minus 0 plus 1, that is equal to 1. एवढं फास्ट तुमचं ते सॉल्व झालं पाहिजे. हळूहळू करत बसला तर ते तेवढा वेळ मिळणार नाही. Similarly 17, f of x is equal to x square minus 3x plus 1. We want f of -3. Put -3 everywhere instead of x. x च्या ठिकाणी -3 पुट करायचं, इथे x च्या ठिकाणी -3 पुट करा, इथे x च्या ठिकाणी -3 and put x is equal to -3. What we are getting, -3 square is 9. -3 into -3 is plus 9 plus 1. So final answer is 10 plus 1, 19. Right? बघून लिहू नका, स्वतः सॉल्व करा, व्हॅल्यूज पुट करायचे आणि आन्सर्स काढायचे. कॅल्क्युलेशनला थोडा वेळ लागला तरी चालेल, माझं बघून आन्सर लिहू नका. f of 1 by 2. What we will get? So 1 by 2 square minus 3 into 1 by 2 plus 1. So 1 by 4 minus 3 by 2 plus 1. Make whole denominator 4. So 1 minus 6 plus 4. That is equal to 4 plus 1, 5. So minus 1 by 4. माझे सगळे कॅल्क्युलेशन्स रॉंग येऊ शकतील, तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतः सॉल्व करा. Then solve question number 19. Then question number 21. This question we have to solve. Soham Yadav, start your camera.
शो मी क्वेश्चन नंबर 19. सॉल्व कर पटकन क्वेश्चन 19. बाकी राहिलं असतं तरी पण. जयेश देशमुख, स्टार्ट युअर कॅमेरा, शो मी युअर नोटबुक, शो मी क्वेश्चन नंबर 21. कुणी आन्सर बघायचं नाही आणि काही नाही, स्वतः सॉल्व करायचं. सिंपल वाटेल. सोहम यादव, कॅमेरा चालू झालेला नाहीये. बुक नसेल तर सांगायचं लगेच बुक नाहीये म्हणून, वेळ घालवायचा नाही. सोहम काय आले 21चा आन्सर? किंवा सॉल्व केल्यावर सांग. 19 f of x is equal to 4x plus 5. We want f of minus 1, right? प्रातिनिधिक x साठी इंटरवल दिलाय. x साठी इंटरवल काय दिलाय? x should be in between -4 to 0, right? -4 to 0 केला आपण असंही लिहितो x belongs to -4 to 0. 0 is not included and -4 is included. सेमी क्लोज इंटरवल, राईट? -4 to 0. याला त्या क्वेश्चन साठी आपण डोमेन म्हणून घेतो. डोमेन पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x. ऍक्च्युअल 4x plus 5 जर रेग्युलर फंक्शन घेतलं तर त्याचं डोमेन हा r असणार आहे. एनी रिअल व्हॅल्यू पॉसिबल. पण त्या पर्टिक्युलर क्वेश्चन साठी आपल्याला -4 to 0 एवढंच बघायचंय. तर तुम्हाला जो -1 घ्यायचा आहे, हा जो -1 घ्यायचा आहे तो त्या इंटरव्ह्यू मध्ये आहे, राईट? हा जो -1 आहे, x इक्वल टू -1, तो या इंटरव्ह्यू मध्ये असणार आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. -1 ला पुट करा. 4 into -1 plus 5, तो -4 plus 5 and that is equal to 1. क्वेश्चन नंबर 19 ला आन्सर आपल्याला मिळणार आहे 1. क्लिअर का बघा. सेम तुम्ही क्वेश्चन नंबर 21 सॉल्व करायला गेलात. That is f of x is equal to 4x plus 5. सेमच क्वेश्चन आहे. We want f of 0. पण आता तुम्ही जर हा इंटरवल चेक केलात मगासारखाच, हा x च्या ठिकाणी 0 टाकायचा आपल्याला, पण 0 या इंटरवल मध्ये येत नाही. इथं x इक्वल टू 0 नाहीये. x इक्वल टू 0 नाहीये. x इज लेस दॅन 0 आहे. 0 चालणार नाही. हा तुमचा काय येणार आहे? ऑब्विसली डज नॉट एक्झिस्ट. याचा आन्सर काढू शकतो आपण. x इक्वल टू 0 टाकल्यावर 0 into 4 0, 0 plus 5 5. बऱ्याच जणांना 5 आन्सर वाटतं, पण त्याचा 5 आन्सर येणार नाही. डज नॉट एक्झिस्ट येणार आहे, कारण तो x दिलेल्या इंटरवल मध्ये नाहीच आहे. ती व्हॅल्यू आपण टाकू शकणार नाही ऍज अ x म्हणून. सी प्रॉपरली. नेक्स्ट, सॉल्व क्वेश्चन नंबर 15. Solve question number 15. Just it is practice of calculation. F of x is equal to 3 into x raised to 4 minus 5x square plus 7. Then find f of x minus 1. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, राईट? f of x minus 1. आता सारखाच पार्ट आहे सगळा, right? So f of x minus 1, put x minus 1 everywhere instead of x. x च्या ठिकाणी x minus 1 तुम्हाला पुट करायचंय, राईट? इथे काय येणार? 3 into x minus 1 bracket raised to 4, 5 into x minus 1 bracket square plus 7, राईट? याला तुम्हाला होमवर्कला करायचंय. याला एक्सपांड करावं लागेल, याला एक्सपांड करावं लागेल. हा एक्सपांड करताना a minus b ब्रॅकेट स्क्वेअर, हा एक्सपांड करताना a minus b ब्रॅकेट रेस टू 4. आता ब्रॅकेट रेस टू 4 चा डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये, मग दोनदा तुम्हाला स्क्वेअर करावं लागेल. 2 टाइम्स स्क्वेअर करा, और यू कॅन यूज डिरेक्टली बायनॉमियल एक्सपान्शन ऑल्सो. x plus y रेस टू n, ते बायनॉमियल एक्सपान्शन तुम्हाला माहितीये, ते यूज केलं तरी पण त्याचं एक्सपान्शन तुम्हाला पटकन मिळून जाईल. नाही जमलं तर तुम्ही x minus 1 चा स्क्वेअर करा आणि परत त्याचा स्क्वेअर करा. दॅट प्रोसेस यू कॅन फॉलो, राईट? हे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून करायचं आहे नंतर, ठीक आहे?
Now come to the question number 22. Solve question number 22. Think properly what you can do for question number 22. So see, question number 22, f of x is given. Three values are given for the function. That is 4x minus 2. Second value is 5 and third value is x square. तिन्ही व्हॅल्यू साठीचे इंटरवल दिलेले आहेत. पहिलं फंक्शन तुम्ही कधी घेणार when x is less than equal to -3. सेकंड फंक्शन कधी येणार आहे when x is in between -3 to +3. and third function is when x is greater than or equal to 3. हे असं फंक्शन आहे. x चे वेगवेगळे इंटरवल्स दिलेले आहेत. तेवढ्या इंटरवल साठी तो फंक्शन तुम्हाला घ्यायचा आहे. राईट. So what we can do here, see, now we want f of -4. We want f of -4. So we have to put x is equal to -4. आता -4 कुठला इंटरवल येणार बघा. -4 हा तुमच्या या इंटरवल मध्ये येणार आहे. करेक्ट आहे का बघा. x is less than -3 त्या इंटरवल मध्ये -4 येणार. या इंटरवल मध्ये -4 येणार नाही. या इंटरवल मध्ये -4 येणार नाही. त्यामुळे तुम्हाला आधी फंक्शन सिलेक्ट करावं लागेल की तुम्हाला कुठलं फंक्शन घ्यायचंय. राईट. So what we can write, for x is equal to -4 तुम्हाला f of x घ्यावा लागेल. पहिला फंक्शन 4x - 2. 4x - 2 फंक्शन घेतला. आता x च्या ठिकाणी -4 व्हॅल्यू टाका. तुम्हाला तुमचा आन्सर कंप्लीट झालेला मिळेल. राईट. So f of -4 is equal to 4 into -4 -2, that is -16 -2. So we got -18. So -18 is our answer. Clear? या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला आधी आयडेंटिफाय करावं लागेल फॉर गिवन व्हॅल्यू ऑफ x. सो x विल लाई इन विच इंटरवल. दिलेला x कुठल्या इंटरवल मध्ये आहे ते तुम्हाला आधी व्हेरीफाय करावं लागेल. देन ओनली यू कॅन गेट दिस. राईट. आता याचा ग्राफ कसा असेल तो फार इंटरेस्टिंग असणार आहे. याचा जर ग्राफ काढायला गेला तर नुसता 4x - 2 चा तुम्ही ग्राफ काढू शकता. 5 चा ग्राफ काढू शकता. x² चा सुद्धा ग्राफ काढू शकता. त्या तिघांना तुम्हाला एकत्र घ्यायचंय. राईट. इंटरेस्टिंग पार्ट आहे. 3-4 मिनिटांनंतर ही मीटिंग बंद पडेल. परत सेम मीटिंगला जॉईन करा. तेव्हा मी तुम्हाला ग्राफ टूल वरती याचा ग्राफ कसा येईल तो दाखवीन. फार एकदम चांगल्या पद्धतीने याचा ग्राफ तुम्हाला बघायला मिळेल. राईट. पुन्हा डाऊट आहे याच्यात असेल तर विचारा पटकन मला. नेक्स्ट 22 इज ओव्हर. आता 23, 24, 25 ते तुम्हाला समजतील. ते सेम पॅटर्न वरती आहे. वी विल कम टू द 26 और 27 त्या टाइपला आपण येऊया. थोडासा वेगळ्या टाइपचा क्वेश्चन आहे. सी प्रॉपरली. 26 इज f of x is equal to 2 into mod x plus 3x. राईट. दोन्ही सेमच क्वेश्चन आहेत. 26 and 27. राईट. काय काय विचारलंय आपल्याला. f of 2 is asked and below f of -5 is also asked. 26 and 27. तो आपला जो मेन फंक्शन आहे कुठला f of x. जेव्हा तुम्ही mod x घेता mod x तर त्या f of x ला आपण कसं लिहितो. mod x ला हा दोन टाइप मध्ये स्प्लिट होतो mod x. राईट. कसा असतो म्हणजे पहिला तुमचा स्प्लिट होतो f of x is equal to x असणार आहे. राईट. आणि दुसरा f of x is equal to तुमचा असतो -x. हा आपण पार्ट बघितलाय. राईट. हा x कधी असतो when x is पॉझिटिव्ह आणि हा कधी असणार आहे when x is निगेटिव्ह. याला काढताना तो असा काढला जातो जसं मागचे दोन फंक्शन होते तसे, पण मी समजण्यासाठी एरो मार्क केलेत. राईट. तुम्हाला काय काय करणार मग तुम्ही. आता मला काय पहिला काय पुट करायचा हा f of 2 पुट करायचा आहे. 2 तुमचा येणार या इंटरवल मध्ये x ग्रेटर दॅन 0. मग mod x ला तुम्हाला x घ्यावा लागेल. राईट. चला तुम्ही फॉर x is equal to 2 त्याला तुम्हाला आधी f of x काय घ्यावं लागणार. f of x घ्यावं लागेल 2x plus 3x. mod x ला या x नीच रिप्लेस केले. राईट.
मॉड एक्सला आपण एक्स नी रिप्लेस केलं म्हणजे तुमचा एफ ऑफ एक्स काय प्रिपेअर झाला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 5x. नाउ पुट एफ इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 2 पुट करा, यू विल गेट आन्सर 10. तो एफ ऑफ 2 तुम्हाला 10 मिळणार आहे. आता फक्त बघून घ्या, नंतर लिहून घ्या, आता लिहू नका कारण पुढचा पार्ट मी अजून तुम्हाला सांगतोय, राईट. आणि आता जेव्हा तुम्ही पुढची व्हॅल्यू पुट कराल, फॉर एक्स इज इक्वल टू -5, तर -5 कुठल्या रेंज मध्ये येणार आहे तुमचा, ऑब्विसली हा जो -5 आहे तो या रेंज मध्ये येणार. एक्स लेस दॅन 0 असता तर तो -5 येणार. ठीक आहे, पटापट बघा. मग एफ ऑफ एक्स काय येणार, मॉड एक्स ला तुम्हाला -x लिहावं लागेल, -x प्लस 3x. तो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हा तुमचा 2x तयार होईल. मग एफ ऑफ -5 टाकायचं आहे, 2 into -5 इज इक्वल टू -10. बघून घ्या नीट. मीटिंग कधी पण बंद होईल, परत तुम्ही रिजॉईन करा. हे कुणाचं लिहायचं राहिलं असेल तर मी ग्रुपवरती पाठवीन. मॉड एक्सच्या दोन व्हॅल्यूज पुट करायच्या असतात, एक्स आणि -x. त्या एक्स साठी इंटरवल फिक्स आहेत, राईट. ओके, रिजॉईन नेक्स्ट सेशन बाय सेम लिंक.